नमस्कार बालमित्रांनो, आज आपण नवरात्र सणाबद्दल जाणून घेणार आहोत. सण म्हणजे काय? सण म्हणजे आनंद, सण म्हणजे उत्साह, सण म्हणजे मांगल्य, सण म्हणजे पावित्र्य, सण म्हणजे जगण्याचा उत्सव, अनादि उत्सव. सण म्हणजे जगण्याचा उत्सव, अनादि उत्सव. आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ समजली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहाने आपण साजरे करत असतो. आचार, विचार, व्रतवैकल्य, सण उत्सव यांची सांगड घालून घरातील, समाजातील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी सण उत्सव साजरे करत असतो. सण साजरे करण्यामागे सृष्टीप्रेम, भक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, धार्मिक पावित्र्य वाढण्यास मदत होत असते. आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, सण साजरे करण्यामागे असणारा उद्देश मुलांना समजावा यासाठी आजचा आपला हा नवरात्रीचा व्हिडिओ आहे. नवरात्र म्हणजे काय? अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ असतो. या दिवसात घरोघरी घटस्थापना केली जाते. देवीपुढे अखंड दिवा लावला जातो. रात्री देवीपुढे बसून उपासना केली जाते. पोथ्या वाचतात, स्तोत्र म्हणतात, जप करतात. तर देवी प्रकट का झाली? महिषासुर राक्षस हा राक्षस त्याने शंकराची पूजा करून शंकराला प्रसन्न करून घेतलेले असते आणि तो पृथ्वी तलावर सर्वांना त्रास देत असतो. सर्व देवदेवतांना, साधू संतांना, लोकांना त्रास देऊ लागल्यामुळे तेव्हा सर्व लोक मिळून ब्रह्मा, विष्णू, महेशांकडे जातात आणि आपलं गाऱ्हाणं सांगतात. ते ऐकून त्यांना राग येतो. त्या रागातून एक शक्ती प्रकट होते आणि त्या शक्तीने या राक्षसाशी 9 दिवस युद्ध केले. 10व्या दिवशी त्या राक्षसाचा वध झाला. म्हणून ती महिषासुर मर्दिनी, त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजे नवरात्र. मग नवरात्रात काय केलं जातं? तर घटस्थापना केली जाते. बघा, हा आहे घट. ह्या घटाच्या मध्ये हा एक सुगड आहे, त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे, 5 पानं आहेत आणि त्याच्याकडेने या पत्रावळीवरती धान्य पेरून 9 दिवस त्याला अखंड दिवा लावून त्या घटाची पूजा केली जाते. मग काय आहे घटस्थापना? पत्रावळीवर काळी माती घालून त्यावर धान्य टाकून त्यावर एक सुगड ठेवतात. त्यात थोडे हळद कुंकू घालून त्यावर 5 पानं ठेवून त्यावर देवीचा मुखवटा किंवा नारळ ठेवतात आणि मग त्या घटात पाणी असल्यामुळे अखंड नंदादीप लावून दिव्याच्या उष्णतेने आणि सुगडातील पाण्याने ते धान्य अंकुरते. त्या घटाला रोज फुलांची माळ घातली जाते. तेच त्या देवीचं घटावरचं दर्शन असतं. तो घट घटाला रोज फुलांची माळ घालून तो घट हळूहळू वाढत जातो. तेच त्या देवीचं घटावरचं दर्शन असतं. सकाळ संध्याकाळ या घटाची पूजा आरती करतात. घटातील देवी उपासना ही रात्री करतात. महाराष्ट्रात देवीची माहूरगडाची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी ही 3 पीठं. आपल्या महाराष्ट्रामध्ये माहूरगडची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ही 3 पीठं आहेत आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. अशी 3.5 पीठं आहेत. या दिवसात येथे भाविक देवीच्या दर्शनाला जातात. त्या ठिकाणी यात्रा भरतात. लोक देवीला साडी, चोळी, पीठ, मीठ, जोगवा या ओटी अर्पण करतात. सुखाचे वरदान मागतात. घरासमोर उपासना करणाऱ्याचे मन शांत, प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती, समाधान लाभते. नवरात्रात देवीची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा बांधतात.
कशी बांधतात तर सिंहासनावर बसलेली देवी, घोड्यावर बसलेली देवी, मोरावर बसलेली देवी आणि खूप दागदागिने घालून देवीला सजवतात. ही आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण करणारी, मंगल आणि कल्याण करणारी आहे. या शक्तीचे पूजन देशभरात सर्वत्र केले जाते. नवरात्रात अनेक कार्यक्रम स्पर्धा ठेवतात. अशी आहे आपल्या नवरात्राची माहिती. आता 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर काय असतं? 9 दिवस पूर्ण झाल्यावर येतो दसरा. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला तो हाच दिवस. रामाने रावणाचा वध केला तो हाच दिवस. दसऱ्याचं दुसरं नाव विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश कीर्ती प्राप्त करायची. धनसंपदा लुटायची आणि लुटवायची तो हा दिवस. लक्षात आलं का? अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश कीर्ती प्राप्त करायची. धनसंपदा लुटायची आणि लुटवायची तो हा दिवस म्हणजेच दसरा, म्हणजेच विजयादशमी. दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी नवी खरेदी केली जाते. काय काय घेतलं जातं तर गाड्या घेतल्या जातात, बंगला घेतला जातो, सोने खरेदी केले जाते, व्यवसाय सुरू केला जातो, नाटके, पुस्तके, प्रकाशने केली जातात. संध्याकाळी सोने म्हणून आपट्याची पाने लहानांनी मोठ्यांना द्यायची असतात. त्यांना नमस्कार करून. आपट्याचं पान तुम्ही पाहिलंय का? कसं असतं आपट्याचं पान? हे आहे आपट्याचं पान. याला म्हणायचं आपटा. हे बघा, हे आहे आपट्याचं पान. दिसतंय का सगळ्यांना आपट्याचं पान? हा. तर संध्याकाळी सोनं म्हणून काय करायचं असतं? आपट्याची पाने लहानांनी मोठ्यांना द्यायची असतात. त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचे असतात. एक छोटीशी कथा सांगते बघा. वरतंतू गुरु आणि कौत्स्य शिष्य. वरतंतू गुरूंच्या आश्रमात कौत्स्य शिष्याने शिक्षण घेतलं आणि मग कौत्स्य शिष्य वरतंतू गुरूंना म्हणतो की तुम्ही एवढे ज्ञान दिले, मग आम्ही गुरुदक्षिणा काय द्यायची? तर गुरु म्हणतात, आम्ही गुरुदक्षिणा काय द्यायची विचारल्यानंतर गुरु म्हणतात की ज्ञान दान करायचे असते, त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा आहे. बघा, गुरुवरतंतू काय म्हणतात की ज्ञानाचं दान करायचं असतं, ज्ञानाचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. विद्यार्थी शहाणे झाले, मुलांना ज्ञान दिल्यानंतर मुलं शहाणी झाली, हीच आमची गुरुदक्षिणा आहे. तरीही तो कौत्स्य ऐकेना, सारखाच म्हणू लागला. म्हणून गुरु म्हणाले, 14 विद्या शिकवल्या म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. गुरूंनी काय सांगितलं? मी तुला 14 कला शिकवलेल्या आहेत, तर तुझी खूप इच्छाच आहे, तर तू 14 कोटी सुवर्ण मोहरा मला आणून दे. मग आता त्याला हे शक्य होईना. तो रघुराजाकडे गेला. कौत्स्य कुठं गेला? रघुराजाकडे गेला. त्याने त्याआधीच सगळी संपत्ती दान केलेली होती. रघुराजाकडे सुद्धा काहीच नव्हतं, पण आता याचक आपल्याकडे आलंय आणि तो आपल्याला सुवर्ण मुद्रा मागतोय. आता काय करायचं? त्याला परत तर कसं पाठवायचं? म्हणून रघुराजा त्याला म्हणतो की तू असं कर, 3 दिवसांनी परत ये. आणि मग रघुराजा कुबेरला सांगतो की आता मला धन पाहिजे, वसुली कर, मला काय सांगू नको. वसुली काय होत नाही. मग युद्ध करायला तयारी सुरू झाली. रघुराजाने युद्ध करायचं ठरवलं. हे ऐकून इंद्र मात्र घाबरला. त्यांनी कुबेराला सांगितलं की रघुराजाच्या वेशीवर
त्याची जिथं वेश आहे त्याच्या राज्यामध्ये त्या वेशीमध्ये असणारं एक आपट्याचं झाड आहे. त्या आपट्याच्या झाडावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पाड. मग कुबेरानं ते ऐकलं आणि त्या आपट्याच्या झाडावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला. आणि मग नंतर ही बातमी रघुराजाला कळली. पाहतो तो झाडाखाली सुवर्ण मोहरा. मग त्याने कौसाला सांगितलं, बोलावलं आणि सांगितलं की तुला हवे तेवढे धन घे. आणि मग कौस तिथं जातो आणि त्या झाडाखालच्या त्याला पाहिजे तेवढ्या मोहरा घेतो. मग बाकीच्या राहिलेल्या सोन्यात सुवर्ण मोहरांचं काय करायचं, तर रघुराजा लोकांना सांगतो तुम्हाला पाहिजे तेवढं सोनं तुम्ही घेऊ शकता. तेव्हापासून आपट्याच्या झाडाला सोन्याचे महत्व प्राप्त झाले. म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो. या दिवशी शस्त्रांची पूजा होते. पाठीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्याचा, घेण्याचा, परस्परात प्रेम वाढवण्याचा सुंदर सण म्हणजे दसरा. पराक्रमाचा आनंद देण्याचा आणि घेण्याचा, परस्परात प्रेम वाढवण्याचा सुंदर सण म्हणजे दसरा. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रभू रामचंद्राचे स्मरण करत अपयशाच्या सीमा उल्लंघून यश, कीर्ती, सुख, समृद्धीकडे झेप घेऊया. आणि संध्याकाळी सर्वांनी सोने लुटायला जाऊया. लहान मुलांनी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटायची. लहान मुलांनी सोने म्हणून आपट्याची पानं वाटायची आहे. ही बघा आपट्याची पानं अशी असतात. ही आपट्याची पानं लहानांनी मोठ्यांना द्यायची आहेत. सोने घ्या नाणे द्या. ही पानं 2-2 देऊन सोने घ्या नाणे द्या असं लहान मुलांनी म्हणायचं आहे आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. सर्वांनी अशा पद्धतीने दसरा सणाची माहिती ऐकलेली आहे. त्याप्रमाणे दसरा सण साजरा करायचा आणि पराक्रमाचा आनंद देण्याचा आणि घेण्याचा, परस्परात प्रेम वाढवण्याचा सुंदर सण म्हणजे दसरा हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.